आम्ही सारे एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये खाऊचा डब्बामध्ये तुमच्या सगळ्यांचं भरपूर स्वागत आहे। आज दहीहंडी आणि महाराष्ट्रभर अनेक गोविंदा पथकं दहीहंडी फोडतात। एवढंच नाही तर अनेक महिला पथकं सुद्धा ही दहीहंडी फोडतात। मग अशा वेळेस आपल्या माखनचोर जे सगळ्यांचे लाडके आहेत, स्पेशली या बालगोपालांचे लाडके आहेत, ती सगळी मंडळी कशी बरं मागे राहतील? आणि म्हणूनच आज आपण आलेलो आहोत ते पुण्याच्या आर्यन स्कूलमध्ये, जिथे ही लहान मुलं दहीहंडी फोडणार आहेत। आणि मग आपण सुद्धा त्यांच्याबरोबर सहभागी होऊया। आम्ही येऊ ना? नक्की? तुम्ही दहीहंडी फोडणार? मज्जा करणार खूप? हा, मग एकदा जोरात हो म्हणा। चला तर मग। नंदन की जय प्यारे गोपाल की जय, नंदन की जय प्यारे गोपाल की जय। बोलो सीताराम की जय जय जय, बोलो सीताराम की जय जय जय। नंदन की जय प्यारे गोपाल की जय, नंदन की जय प्यारे गोपाल की जय। बोलो मधुसूदन की जय जय जय, बोलो मधुसूदन की जय जय जय। नंदन की जय प्यारे गोपाल की जय, नंदन की जय प्यारे गोपाल की जय। बोलो वासुदेव की जय जय जय, बोलो वासुदेव की जय जय जय। खरंच खूप मजा आली या लहान मुलांबरोबर दहीहंडी फोडून। क्षणभरासाठी मी काय, आय थिंक तुम्ही सुद्धा विसरला असाल की आपलं वय काय आहे। आपणही यांच्यामध्येच अगदी एकरूप होऊन गेलो होतो। आणि आय थिंक आपण हेही विसरलो होतो की आपण एका शाळेत आहोत। आय थिंक या शाळेच्या प्रिन्सिपल सौ सोनल बंड यांना आपण विचारूया की यांनी हा बॅलन्स कसा साधलाय। नमस्कार। नमस्कार। हे कसं, म्हणजे आम्हाला खरंच नाही वाटलं की आम्ही शाळेत होतो, इतकं छान वातावरण आहे तुमच्या शाळेमध्ये, तर त्याचं काय सिक्रेट आहे? आमच्या शाळेचा मोटोच हा आहे की एव्हरी डे इज अ पिकनिक डे ॲट आर्यन, की मुलांनी शाळेमध्ये आनंदी होऊन यावं आणि तिथे पूर्णपणे त्यांनी एन्जॉय करावं। त्यासाठी कन्सेप्ट स्कूल म्हणून आम्ही फेमस आहोत पुण्यामध्ये। आमच्याकडे आम्ही सर्व फंक्शन्स इतक्याच जोमाने उत्साहाने इथे सेलिब्रेट करतो। आणि प्री प्रायमरी सेक्शनमध्ये आत्ता आमच्याकडे जवळजवळ 700 मुलं आहेत। पण प्रत्येक मूल इतकं एन्जॉय करतं की शनिवारी बऱ्याच वेळेला पालकांना यावं लागतं हे दाखवायला की शाळा बंद आहे, आज शाळेला सुट्टी आहे। इतकं त्यांना शाळेत आवडतं। प्लेवे मेथड वापरतो आम्ही इथे प्री प्रायमरीला। ओव्हरऑल डेव्हलपमेंट हे बहुतेक सगळ्या शाळांमध्ये म्हणलं जातं की आम्ही ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी काम करतो, पण आम्ही इथे मात्र ती खरोखर इम्प्लिमेंट करतो। सोशल, इमोशनल, फिजिकल आणि इंटेलेक्च्युअल या चारही डेव्हलपमेंटल एरियाजवर आम्ही काम करतो। बेसिकली ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड आमची शाळा आहे। आम्ही फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मुलांना देतो प्रत्येक गोष्टीमध्ये। आता ही सगळी लहान मुलं इतकी छान सजली होती आणि मेन म्हणजे इतका वेळ ती त्यांनी ठेवलं होतं सगळं, तर तुम्ही कशी तयारी केली? काय प्रॉब्लेम झाले का तुम्हाला काही? नाही, खरं सांगू तर प्रॉब्लेम नाही, कारण आमच्या मुलांना याची सवय आहे। कारण मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक सण आम्ही खूप खूप उत्साहात इथे साजरा करतो, त्यामुळे मुलांना स्वतःला कॅरी करणं हे सगळं त्यांना येतं। पण आज फक्त असं झालं की थोडंसं मुलांना स्ट्रेच झालं, पण तरी सुद्धा तुम्ही बघताय कुठलंही मूल दमलं थकलेलं अजिबात नव्हतं।
आणि आमच्याकडे 4 दिवसापासून तयारी कुठल्याही इव्हेंटची सुरू होते. मग आज तुम्ही आम्हाला काय खाऊ बनवणार आहे, कोण बनवणार आणि काय बनवणार आहात? माझ्या 3 HODs आहेत, हेड ऑफ द डिपार्टमेंट. आमची शाळा ही आता तुम्ही आहात ही भिलारेवाडीला आहे. अशी शाळा आमची एक धायरीला आहे आणि एक बेबेवाडीला आहे. तर त्या तिन्ही ब्रांचेसचे ज्या माझ्या HODs आहेत त्या तिघी जणी आज तुम्हाला रेसिपीज करून दाखवणार आहेत. अरे वा. वर्षा मॅडम, मृणाल मॅडम आणि प्रियंका मॅडम. नक्कीच आम्हाला भेटायला त्यांना आवडेल आणि त्या रेसिपीज बघायलाही आवडेल. चला मग जाऊया. नमस्कार, आपलं काय नाव आहे? मी वर्षा फुकणे. आणि आपण काय शिकवता मुलांना? कुठचा स्पेशल सब्जेक्ट शिकवता का? मी ॲक्च्युली HOD आहे एका आमच्या आर्यन स्कूलच्या सिंहगड रोड ब्रँचची HOD आहे. ओके. आणि आज तुम्ही आम्हाला कोणती रेसिपी दाखवणार आहात? आज मी मिक्स व्हेज पोहे. मिक्स व्हेज पोहे. म्हणजे हे तुम्ही स्वतः बनवली ही रेसिपी, म्हणजे सुचली तुम्हाला का कुठून इन्स्पिरेशन? कारण मुलं साधारण जनरली आपण असं सगळ्या घरात बघतो की मुलं भाज्या खात नाही. बरोबर. मग त्यांना जरा थोडासा चटपटीतपणा आणण्यासाठी म्हणून मग मी ही रेसिपी तयार केली. ओके. मला साहित्य सांगाल काय? हो. पोहे, नंतर गाजराचा किस आहे, कोथिंबीर, टोमॅटो, काकडी, सिमला मिरची, कोबी, फ्लावर, नारळाचा चव, चवीपुरता मीठ, धने जिरे पावडर, साखर आणि लिंबाचा रस. खायचंय ना पटापट? हा, मग चला आपण बनवायला सुरुवात करूया. हो. ओके. काय हवे पहिले? आधी मी सर्व भाज्या मिक्स करून घेणार आहे. ओके. कुठची भाजी हवी पहिले? कोबी. कोबी. कोबी आवडते का रे तुम्हाला? सगळ्यांना कोबी आवडते? हेल्दी होतं कोबी खाल्ल्याने माणूस. हो. सगळ्या भाज्या खाता तुम्ही? फ्लावर. हा, ठीक आहे. आता आपण गाजर मिक्स करूया. हा, घ्या ना कुठचाही सांगा. आता काकडीचा किस केलाय. काकडीचा केस. तुम्ही मस्ती करता? तुझं काय चाललंय इकडे? हा, काय चाललंय? मस्ती करतो तू? नाही करत? थोडी थोडी. हा, मस्ती करतो का रे? हा करतो? तुम्हाला त्रास देतो? काय त्रास देतो? मला चिमटा काढतो. हो, तुला जोरात चिमटा घेतो. सगळे जण सांगतो तू सगळ्यांना चिमटा काढतो. नाही रे, नाही, बिचारा नाही काढत तो. खोटं बोलताय ना तुम्ही? मस्ती करताय ना? हा. बरं, आपण आता टोमॅटो घेऊया. आणि आता नारळाचा चव, आणि सिमला मिरची. सिमला मिरची आवडते तुम्हाला? तू नाही बोलला. तुला नाही आवडत? मी नाही खात. मग आता खाशील ना? पण आता सगळेजण खाणार आहेत. एकदा ट्राय करून बघ ना. आज खाऊन बघ कशी लागते. खाशील? नाही खाणार? आणि तू पण नाही खाणार? तू पण खाणार? व्हेरी गुड. आता आता थोडीशी कोथिंबीर मिक्स करूया याच्यातच. अच्छा, सगळं मिक्स करायचं. हो. आता काय देऊ तुम्हाला? आता हे मीठ घालायचं चवीप्रमाणे. आपण हा चमचा घेऊया. साखर. हा, धने जिरे पावडर, आणि हा लिंबाचा रस. आवडतो ना लिंबाचा रस? आवडतो. प्यायचंय कोणाला आता? खरंच प्यायचंय? एक मिनिट, एकालाच कोणाला तरी प्यायला मिळेल. हा, म्हणजे ना मला तुला खरंच प्यायचंय? याला खरंच प्यायचंय. अच्छा, एकाला. मग आपण सगळ्यांनी मिळून नंतर बसून असं एक एक ग्लास लिंबाचा रस पिऊया. हा, रेडी? कसा होता रे लिंबाचा रस? छान होता. छान होता. ओके. आता आपलं झालं सगळं.
मिक्स करून हो आता फक्त ते हलवून मी ओके चमच्याने हलवून मिक्स आपण हा चमचा घेऊया. ह्या ना आता सगळ्या भाज्या तुम्ही एकत्र केल्याय आणि भाज्यांची भेळ लागणार खाणार आहे तुम्ही. आवडते का? आवडते तुला ना? भेळ आवडते? मला पण खूप आवडते. तुम्ही डब्यामध्ये सगळ्या भाज्या खातात का रोज? हो मी डब्बा फिनिश करतो. आज मी सगळ्या भाज्या मिक्स केल्या आहेत. तू डब्बा फिनिश करतो? मी कारल्याची डब्बा भाजी दिली finish तरी? करतो. आई मला एक घट्ट देते, मी तेवढं फिनिश करतो. आई तुला दिलं आई तरी तुला काय देते? जरासंच घट्ट देते. जरासं घट्ट देते. आणि मी कोशिंबीर दिली मला तरी संपवते. ओके. कोशिंबीर दिली तरी संपवतो. कारल्याची भाजी दिली खाते. झालंय बनवून? हो, आता याच्यामध्ये पोहे मिक्स करायचे. अच्छा. आई अशी पोहे करते का रे? हो माझी नाही करत. अशी नाही करत ना? तुझी आई नाही करत? माझ्या आजी नाही करत. माझी पण माझी आई अशी. आणि आता मी त्या हाताने स्मॅश करणार आहे माझे पप्पा कारण ते खूप चांगलं होतं. बरं, हा टाकायचं. मीठ टाकायचं असं सांगतोय तो. टाकलं मी मीठ. नाही टाकलं बेटा. ओके कमी झालं. आपण लक्ष बघूया. बारीक आहे. बरं आता हे असं नुसतंच मिक्स मिक्स करायचं ना? करायचं. ठीक आहे मग याच्यात तुम्ही अजूनही काही हवं असेल तर ऍड करू शकतो आपण. समजा डाळिंबाचे दाणे. ओके. ही मुलं जाम हे काय खाते. खात आहेत? बरं एक मिनिट, त्यांना पण खायचंय त्यामुळे त्यांना पण साहित्य कृती लिहून घेऊ दे. तोपर्यंत आपण खाऊ. तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. मिक्स व्हेज पोहे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पोहे, गाजराचा किस, कोथिंबीर, चिरलेला टोमॅटो, किसलेली काकडी, बारीक चिरलेली भोपळी मिरची, चिरलेला कोबी, फ्लॉवर, ओलं खोबरं, मीठ, धणे जिरे पूड, साखर आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कोबी, चिरलेला फ्लॉवर, गाजराचा किस, किसलेली काकडी, चिरलेला टोमॅटो, ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली भोपळी मिरची घे. कोथिंबीर, मीठ, साखर, धणे जिरे पूड, लिंबाचा रस आणि पोहे घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं.